नमस्कार, मी विलास आठवले. साम टीव्हीवर आपलं स्वागत. अनेक वेळा तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षाचा नेता म्हणून पाहिलं असेल, पण आज आपण भेटणार आहोत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी. देवेंद्रजी, आपलं स्वागत. थँक्यू. नमस्कार. विरोधी पक्षनेतेपदी असताना तुमचा आवाज खूप महाराष्ट्राने ऐकलेला आहे. आता येत्या 5 वर्षात मुख्यमंत्री म्हणून तुमचा आवाज नेमका कसा जाणार आहे? कामाच्या पद्धतीने जाणार आहे की जो यापूर्वी नेता म्हणून होता असा होता? मला असं वाटतं की आता माझं कामच बोलेल. माझ्या कामाच्या माध्यमातूनच आवाज गेला पाहिजे आणि माझ्यावर ही जबाबदारी त्याकरताच टाकलेली आहे. शेवटी आमच्या नेत्यांनी, आमच्या सहकारी आमदारांनी आणि विशेषतः जनतेनं ही जी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे ती ज्या विश्वासाने टाकली आहे, ज्या आशा आकांक्षा आणि अपेक्षांनी टाकली आहे, 11,20,00,000 महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे याकरता उपकरण म्हणून जे राज्य चालतं त्या राज्याचा प्रमुख मला केलेला आहे. मला असं वाटतं की त्या जबाबदारीची जाणीव ठेवून माझं काम हे निश्चितपणे जनतेमध्ये मला फक्त सांगा की तुमची प्रायोरिटी कुठल्या कामाला आहे? भ्रष्टाचार मुक्त करण्याला आहे, जे प्रशासन यंत्रणा अधिक सक्षम करण्याला आहे, की आणखी काही आहे? या दोन्ही गोष्टीला प्रायोरिटी आहे. म्हणजे राज्य चालवत असताना एका गोष्टीवर प्रायोरिटी ठेवून चालत नाही, सगळ्या गोष्टी सायमल्टेनियसली कराव्या लागतात. काल पहिली कॅबिनेट झाली. पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय केला की राज्यातल्या जनतेला आम्ही सेवेचा अधिकार देणार आहोत. सेवा हमी विधेयक, राईट टू सर्व्हिस, राईट टू इन्फॉर्मेशन मिळाली, आता राईट टू सर्व्हिस आम्ही देतो. आज जनतेचा राग काय आहे? नाही, पण सर्व्हिस देणं हे सरकारचं काम आहे ना. लोकांची सेवा करणं हे सरकारचं काम आहे. तेच मी सांगतो की आज सरकारच्या बद्दल, मग ते म्युन्सिपल गव्हर्नमेंट असो, लोकल गव्हर्नमेंट असो की राज्य सरकार असो, लोकांचा राग काय? लोकांना सर्व्हिसेस मिळत नाही आहेत आणि लोकांना सर्व्हिसेस मिळत नाही त्याच्यावर त्यांच्या जो काही लिगल रिकोर्सही नाही आहे, रेमेडी नाही आहे. एखाद्या कार्यालयात तुम्ही गेलात विलास आणि त्या कार्यालयात त्यांनी तुम्हाला उद्या या म्हटलं, परवा या म्हटलं, निर्वा या म्हटलं, 8 दिवसांनी या म्हटलं, तुम्ही काय कराल? एक तर चक्रा माराल, नाहीतर काहीतरी मध्यस्थ पकडाल, दलाल पकडाल, पैसे द्याल आणि काम करून घ्याल, नाहीतर एखाद्या नेत्याचा फोन करून दबाव आणण्याचा प्रयत्न कराल. हे करायची आवश्यकता का पडावी? तुमचा तो अधिकार आहे, पण कायद्याने तुम्हाला तो मिळालेला नाही आहे. तो कायद्याने आम्ही दिला, कायद्याने मिळाला आहे तो. कायद्याने तुम्हाला आम्ही देणार आहोत. आता तो अधिकार तुम्हाला मिळालेला आहे, संविधानाने दिलेला आहे. पण तो अधिकार जर दिला नाही, तो जर तुम्हाला योग्य वेळी मिळाला नाही, तर तुमच्या असा कुठलाही कायदा नाही की ज्या कायद्यात माझा अधिकार मला द्या आणि नाही दिला तर याच्यावर कारवाई झाली पाहिजे, असा कुठलाही कायदा नाही. आणि म्हणून आम्ही हा कायदा तयार करतो. प्रत्येक ऑफिसला त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या सेवा आहेत, कोणत्या सेवा द्यायची त्यांची जबाबदारी आहे, याचं चार्टर तयार करावं लागेल. किती दिवसात त्या देणार याचं चार्टर तयार करावं लागेल. कोणती कागदपत्रं लागतात याचं चार्टर तयार करावं लागेल. आणि ते जर दिलं नाही तर ज्याप्रमाणे माहिती दिली नाही की लगेच तुम्ही अपीलेट अथॉरिटीकडे जाता आणि जो देत नाही त्याच्यावर शास्ती होते, दंड होतो, कधी नोकरी जायची वेळ येते, तीच अवस्था इथे येईल. आज अकाउंटेबिलिटी नसल्यामुळे सेवा मिळत नाहीये. अकाउंटेबिलिटी आली, कोणीतरी विचारताय आणि आपण जर सेवा दिली नाही तर आपल्या अंगावर येतं. निश्चित सेवा योग्य वेळेत मिळेल. त्यातला भ्रष्टाचार. देवेंद्रजी, एक मुद्दा असा आहे की सरकारी अधिकारी, समजा एखाद्याला सर्टिफिकेट पाहिजे, 7/12चा उतारा पाहिजे, हे देणं सरकारचं काम आहे, अधिकाऱ्यांचं काम आहे. अधिकारी काम करत नसेल तर त्याच्यावर नियंत्रण ठेवणं हे सरकारचं काम आहे. हे आतापर्यंत झालं नाही. हे झालं असतं तर लोकांचा राग का असता? आज सामान्य माणसाला जर तुम्ही विचारलं काय अपेक्षा आहे तुझ्या सरकारकडनं, काय म्हणतो तो? रेशन कार्ड मिळालं पाहिजे म्हणतो, काय म्हणतो तो? बर्थ सर्टिफिकेट मिळालं पाहिजे म्हणतो, काय म्हणतो तो? ज्या काही 7/12चा उतारा मिळाला पाहिजे. आता या छोट्या गोष्टी आहेत, नाही मिळत आहेत ना लोकांना. मिळाल्या असत्या तर लोकांचा राग का असता, ओरड का असते? नाही मिळत आहे. सेवा ज्या मिळाल्या पाहिजेत, सरकारच्या विभागातनं ज्या ज्या सवलती, सोयी, सेवा मिळाल्या पाहिजेत त्या मिळत नाहीत, हाच राग आहे. भ्रष्टाचार मुक्त भारत, महाराष्ट्र करणार, देश करणार, असे सगळे तुमचे स्लोगन्स प्रचार यंत्रणेमध्ये होते. मला सांगा, खरंच महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा सरकारमध्ये काम करताना भ्रष्टाचार झाला आहे? सिंचनाचा असेल, आणखी कुठल्या प्रकरणात झाला आहे? अनेक प्रकरणात झालेला आहे. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि अनियमितता झालेली आहे. आणि म्हणूनच आज महाराष्ट्राला स्वच्छ प्रशासन देण्याची आवश्यकता आहे. जनतेचा पैसा योग्य प्रमाणात खर्च झाला पाहिजे. जो पैसा राज्याच्या तिजोरीत आला पाहिजे तो राज्याच्याच तिजोरीत आला पाहिजे. खाजगी व्यक्तीच्या, नेत्याच्या तिजोरीत जाऊ नये, हे एन्श्युअर करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून मी आपल्याला निश्चितपणे आपला पुढचा प्रश्न याच्या आत आश्वस्त करू इच्छितो
ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या प्रकारच्या कारवाईची आवश्यकता आहे ती कारवाई व्यक्ती निरपेक्ष समोर कोण आहे याचा विचार न करता तुम्ही कारवाई आमचं सरकार करा. करेल. ठीक आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं की 5 वर्ष तुम्ही विरोधी पक्षनेता म्हणून पाहिलं, मी विरोधी पक्षात असताना पाहिलं. मला सांगा की भ्रष्टाचार कसा झाला? टेंडर पास करताना योग्य प्रकारे टेंडर झालं नाही, नेमकं काय झालंय? आणि आता तुम्ही जो आढावा घेतला, अधिकाऱ्यांकडून जो आढावा घेतला, काय झालं नेमकं? सगळ्या स्तरावर भ्रष्टाचार झाले आहेत. कसा झाला म्हणजे काय नेमकं तेच केलं? सांगतो मी. एखादा काम ज्यावेळेस आपण हातामध्ये घेतो त्याचा आराखडा आपण तयार करतो, एस्टिमेट. ते एस्टिमेट इन्फ्लेट झालेले आहेत. त्याच्यावर आपण टेंडर बोलवतो, ते टेंडर इन्फ्लेट झालेले आहेत. त्याच्यावर आपण कामं देतो, ते कामं अनियमिततेने देण्यात आलेले आहेत. त्याची आपण बिलं काढतो, ती अनियमिततेने काढलेली आहेत. रुपयाचं काम 3-3 रुपयाला केलेलं आहे. अनेक ठिकाणी कामच झालेलं नाही पण पैसा खर्च झालेला दिसतोय. अशा अनेक अनियमितता आहेत. त्या सगळ्या अनियमिततावर कारवाई करावी लागेल. पण नुसती कारवाई करून चालणार नाही, पुढे त्या होणार नाही याचं फ्रेमवर्क तयार करावं लागेल. ते आम्ही करतो. सरकारमधले मंत्री जबाबदार होते की प्रशासनच जबाबदार आहे, किंवा दोघांनी मिळून हे सगळे केलंय? काय असं वाटतं? आहे, प्रत्येक प्रकरण वेगळं आहे. कुठे मंत्री जबाबदार निघेल, कुठे अधिकारी जबाबदार निघेल, कुठे खालचा माणूस जबाबदार निघेल, कुठे वरचा माणूस जबाबदार निघेल. जिथे जिथे ज्याची ज्याची जबाबदारी आहे त्याला जबाबदार धरलं पाहिजे, अकाउंटेबल धरलं पाहिजे, आमचं मत आहे. देवेंद्रजी, माझा खूप साधा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस आणि राजकारणी देवेंद्र फडणवीस असं चित्र यापुढे पाहायला मिळेल. याचं कारण असं आहे की भ्रष्टाचाराचं प्रकरणं काढताना अनेक वेळा पत्रकार म्हणून मी तुमच्याशी बोललेलो आहे, अनेक पत्रकार तुमच्याशी बोललेले आहे. तुम्ही दबावाला बळी पडणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य खुलेआम केलं होतं आणि खाजगी तुम्ही अनेक वेळा बोलला होता. पण मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर राजकीय गणितं काही जुळवावी लागतात. ते तुम्हाला करावं लागेल, करणार नाही, काय सांगाल महाराष्ट्राला? मी परवा माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींना भेटायला गेलो. मोदीजींनी मला एक वाक्य सांगितलं. मला असं वाटतं ते एक वाक्य हे माझ्याकरता महत्त्वाचं आहे आणि त्याच वाक्यानुसार माझं सरकार चालेल किंवा आमचं सरकार चालेल. ते वाक्य काय आहे? मोदीजी असं म्हणाले, देवेंद्र, सरकार बचाने के लिए काम मत करो, जनता के लिए काम करो. जनता सरकार बचा लेगी. अगर सरकार जाएगी तो जनता सरकार आपकी वापस ला कर देगी. मला असं वाटतं की याच्यापेक्षा मोठं दुसरं वाक्यच असू शकत नाही. पण अनेकांची नाराजी तुम्हाला ओढवून घ्यावी लागेल. ओढवून घेऊया. शेवटी मी काही जन्मभराकरता या पदावर आलेलो नाही आणि मला काही या पदावर राहून अजरामर व्हायचं आहे असाही विषय नाही. नाही, हीच परिस्थिती पृथ्वीराज चव्हाण यांची झाली होती. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं जे समीकरण जुळलं नाही ते याच्यामुळे जुळलं नाही. त्याच्यातून देवेंद्र फडणवीस बाहेर पडतील निश्चित तुमच्या निश्चित सरकारमध्ये पडेल. तुमचे कारण सहकारी कारण असतील. कारण माझ्या नेत्यांनी मला एकच गोष्ट सांगितली आहे, कन्व्हिक्शनने काम करा. आणि मला एक गोष्ट समजते, महाराष्ट्राचं मंत्रालय अशी जागा आहे, विलास तुम्ही इतके दिवस मंत्रालय कव्हर करताय, सुई पडली तरी आवाज ऐकू येतो, लपत नाही. भ्रष्टाचार केला तर तो लोकांना समजतोच. कन्व्हिक्शनने निर्णय केला ते 4 माणसं तुमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करतील, 4 दिवस आरोप चालू होईल, पण 5व्या दिवशी 10 लोक असे तयार होतील जे म्हणतील आम्हाला माहिती आहे भ्रष्टाचार झालेला नाही आहे. स्वतःशी प्रामाणिक राहा ना. स्वतःशी प्रामाणिक राहून जर कन्व्हिक्शनने काम केलं, जनता इव्हेंच्युअली तुमच्या पाठीशी उभी राहीलच. या सगळ्या बदलत्या युगात राजकारण्यावर कोणाचा विश्वास नाही आहे. प्रत्येक माणूस राजकारणाने शिव्या देतोय. अशा परिस्थितीमध्ये जो स्वच्छ राहील त्याच्यामागे लोक उभे राहतील. मला वाटतं निश्चित राहतील. आज मला या राज्याचं मुख्यमंत्री बनवण्याचा जो काही निर्णय मोदीजींनी किंवा आमच्या पक्षाने घेतला, आमच्या पार्लमेंटरी बोर्डाने घेतला, त्याचं कारण काय आहे? या देशामध्ये वेगळ्या प्रकारचं राजकारण होऊ शकतं, ते केलं जाऊ शकतं, ते यशस्वी होऊ शकतं, हे संकेत आमचा पक्ष देण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून मला असं वाटतं की निश्चितपणे हा बदल आता घडतो आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा सुरू राहणार आहे का ब्रेकनंतर?